मध्यरात्री 12:30 अंधारलेला फुलगाव आणि अचानक त्या सिमेंटवर एक माजी आमदार जाऊन बसतात। हो, अक्षरशः ओल्या सिमेंटवर बसून आंदोलन। प्रश्न फक्त रस्त्याचा नाही, प्रश्न आहे शाळेचा मैदान, विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आणि प्रशासनाचा निर्णयाचा। मी शोएब नदाब आणि तुम्ही पाहतात न्यूज नेटवर्क 360। पुणे जिल्ह्यातील फुलगावमध्ये एक नाट्यमय आणि धक्कादायक घटना घडली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार दीपक पायगुडे यांनी शाळेच्या जागेवर सुरू असलेल्या रस्त्याच्या कॉन्क्रीट कामाविरोधात थेट आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे। आणि आंदोलनाची पद्धत ती तर सगळ्यांनाच थक्क करणारी होती। रात्री 12:30 वाजता जेव्हा त्यांना कळलं की शाळेच्या मैदानाजवळ रस्त्याचा कॉन्क्रीट टाकण्याचं काम सुरू झालं आहे, तेव्हा पायगुडेंनी थेट घटनास्थळी पोहोचले आणि कोणतीही तडजोड न करता ताज्या ओल्या सिमेंटावर जाऊन बसले। हो, सिमेंट अजून ओला, काम सुरू आणि त्या सिमेंटवर बसलेले एक माजी आमदार। फुलगावमधील पब्लिक सर्व्हिस एज्युकेशनल कॉम्प्लेक्स आणि त्यामधील नेताजी सुभाषचंद्र बोस मिलिटरी स्कूल या संस्थेच्या जागेवर हा रस्ता बांधला जात असल्याचा आरोप पायगुडेंनी केले। पायगुडेंच्या मते हा रस्ता ग्रामपंचायतीने शाळेची परवानगी न घेता सुरू केला। या जागेत शाळेचा क्रिकेट मैदान आहे आणि जर रस्ता मैदानातून गेला तर मैदानाचा क्षेत्रफळ मोठ्या प्रमाणात कमी होईल। याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या क्रीडा उपक्रमावर आणि भविष्यातील मोठ्या स्पर्धावर होऊ शकतो। पायगुडेंचं म्हणणं आहे की याआधी प्रशासनाला आणि ग्रामपंचायतीला या जागेवर रस्ता बांधू नका असा इशारा देण्यात आला होता। अधिकाऱ्यांनी चर्चाशिवाय काम सुरू होणार नाही अशी हामीही दिली होती, पण सकाळी काम सुरू झालं। विद्यार्थी आणि शिक्षकांनी विरोध केला, काम थांबलं आणि मग मध्यरात्री पुन्हा सुरू झालं। यामुळे संतापलेले पायगुडेंनी थेट आंदोलन सुरू केला। त्यांनी स्पष्ट सांगितले आहे, जोपर्यंत काम पूर्णपणे थांबत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही। पायगुडे म्हणाले, मी 5 वर्ष आमदार होतो, 5 वर्ष नगरसेवक होतो, 4 दशक राजकारण आणि समाजकारण केलंय। जर मला न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर बसून आंदोलन करावं लागत असेल तर सामान्य नागरिकांचं काय होणार? जर हा रस्ता मध्येच झाला तर आम्हाला शाळेला ग्राउंडला जागा कमी पडेल। संस्थेचं विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये। आजच्या मोबाईलच्या काळामध्ये मुलं मोबाईल, टी व्ही, इंटरनेट, हा सोशल मीडिया ह्याच्यात एवढी व्यस्त झालेली आहेत, त्यांना जर बाहेर काढायचं असेल तर ग्राउंडशिवाय पर्याय नाही। आणि हे आंदोलन मी आमच्या संस्थेसाठी तर करतोयच आहे, पण उद्या येणाऱ्या भावी पिढीसाठी आपण हे आंदोलन करतोय की आपल्या खेळाडूंना इथं जास्तीत जास्त कसं खेळता येईल। आत्ताही पोलीस भरतीला हजारो मुलं इथं रोज सकाळ संध्याकाळ प्रॅक्टिस करत असताना आम्हाला हौस आहे का रात्री 1:30 वाजता सिमेंटमध्ये बसायचं, आंदोलन करायचं, लोक बसायचं? कोणाला हौस आहे? म्हणजे आम्ही तर म्हणतो की आई ही पहिली शाळा आहे आणि शाळा ही दुसरी आई आहे। इथं आल्यानंतर मुलं रमली पाहिजेत, खेळली पाहिजेत, घडली पाहिजेत आणि आम्ही घडवण्याचं काम करतोय। तर आम्हाला गावाने, समाजाने, शासनाने मदत करावी अशी हात जोडून कळकळीची विनंती। इतकंच नाही, संतापाच्या भरात त्यांनी एक टोकाचा इशारा दिला आहे, मी थेट विधानसभा गॅलरीतून उडी मारेन। या विधानामुळे परिसरात एक खळबळ उडाली आहे। आता मोठा प्रश्न असा आहे, शाळेचा मैदान वाचणार का? प्रशासन या आंदोलनाकडे काय निर्णय घेणार आणि हा संघर्ष आणखी तीव्र होणार का? फुलगावमधील हा संघर्ष आता संपूर्ण जिल्ह्याचा लक्ष वेधून घेत आहे। ही बातमी अजून संपलेली नाही, कारण सलग 3 दिवस अजूनही आंदोलन सुरूच आहे। अशाच महत्त्वाच्या बातमीसाठी पाहत राहा न्यूज नेटवर्क 360।